नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. दौंडमधील शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे येणार एकाच मंचावर. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यानं कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचं लक्ष. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. ठाकरे गटाच्या याचिकेवर 20 नोव्हेंबरला होणार सुनावणी. माढातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून आणू म्हणणाऱ्यांना मागील लोकसभा निवडणुकीत मताधिक्य का मिळवता आलं नाही? धैर्यशील मोहिते पाटलांचा बबन शिंदे आणि संजय शिंदेंवर निशाणा. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचे 2 दिवस बाकी. मराठा आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार. गोपीचंद पडळकरांचा धनगर आरक्षणासाठी पुन्हा हुंकार. सांगलीच्या आरेवाडीत दुपारी धनगर समाजाचा मेळावा. गुजरातमध्ये गेल्या 24 तासात गरबा खेळताना किमान 10 जणांचा मृत्यू. 6 दिवसात आपत्कालीन विभागाला हृदयाशी संबंधित समस्यांसाठी 521 फोन कॉल्स. आणि धरमशाळेत रंगणार इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा सामना. रोहित ब्रिगेड 5वा विजय नोंदवण्यासाठी सज्ज. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या 25 मिनिटात घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी 3रा टीजर जारी करण्यात आला. या टीजरद्वारे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलाय. ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून यासाठी पक्षाकडून जय्यत तयारीही सुरू आहे. टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच आहे. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी काढणीला आलेले टोमॅटो शेतामध्येच फेकून दिलेत. निळवंडे धरणातून कालव्यात सोडलेलं पाणी राहता तालुक्यात पोहोचल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. केलवड गावात पाणी पोहोचल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडेंच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. गेल्या 50 वर्षांपासून नागरिक पाण्याची वाट पाहत आहेत, मात्र आता पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. दौंडमध्ये ऐन सणासुदीत देखील फुलांना कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे यवत परिसरातील एका शेतकऱ्याने पुणे सोलापूर महामार्गावर झेंडूची फुलं फेकून संताप व्यक्त केलाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चंदनपूर इथं एका अल्पवयीन बंगाली मुलीची 2 इसमांनी गळा दाबून हत्या केली. या हत्येनंतर आरोपी पसार झाले. दरम्यान आरोपीला कठोर शासन व्हावं या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण 100% भरलंय. धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान आता वर्षभरासाठी भुसावळकरांचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. मालेगाव आणि सटाणा भागातील डाळिंब भागावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. पावसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच आता डाळिंबाच्या उत्पादनात घट होणार असून शेतकरी संकटात सापडलेत. धुळे जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकावर पडलेल्या रोगांमुळे उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीन पीक धोक्यात आलंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. धनगर बांधव आणि मराठा समाज दोघांचं दुःख सारखं आहे. मागणी सुद्धा एकच आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही सोबत येऊ का नाही हे आता सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला शिर्डीला येणार आहेत. त्याआधी आरक्षण मिळालं तर मोदींसाठी आम्ही गुलाल घेऊन जाऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी 694 तर सदस्य पदासाठी 4038 अर्ज दाखल झालेत. या अर्जाची उद्या छाननी होणार आहे. तर 25 ऑक्टोबरला चिन्हांचं वाटप होणार आहे. 5 नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पक्षात चाललंय तरी काय असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केलाय. उपनेतेपदाच्या निवडीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. उद्या त्याची पोलीस कोठडी संपतेय. मात्र त्यापूर्वीच पोलीस त्याला आज अचानक नाशिकमध्ये घेऊन आले. व्हॅनमधून नाही तर कारमधून पोलीस त्याला नाशिकच्या शिंदेवाडीत घेऊन आले होते. ज्या गावात ललित पाटील ड्रग्ज तयार करायचा त्या ठिकाणी त्याला आणण्यात आलं. ड्रग्ज प्रकरणात माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन आले होते असं सांगण्यात येत आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहूरगडावरील रेणुका देवीचं दर्शन घेतलंय. यावेळी केसरकरांनी देवीची विधिवत पूजा करून आरती देखील केली. नवी मुंबईतील विस्कळीत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा विभागानं सलग 6 तास पाणी वितरणाची व्यवस्था सुरू केली आहे. तरी अजूनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई तक्रारी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथील कामगार अड्डा वाचवण्यासाठी कामगारांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शरद पवार गटाचे कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये शिक्षण महर्षी शंकरलालजी मुथा यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बारामतीच्या गाडीखेल परिसरात रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा आज पुन्हा अपघात झालाय. या विमानात एक पायलट, ट्रेनर आणि प्रशिक्षणार्थी होता. त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात हा अपघात झालाय. तुळजाभवानीच्या कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर तुळजापूर महामार्ग बंद राहणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून लाखोंच्या संख्येनं भाविक पायी चालत येत असतात. त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी धाराशिव येथून ठाकरे गटाच्या वतीनं विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथील ITIमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला 2000 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या मेळाव्याला खासदार रामदास तडस आणि आमदार किरण सरनाईक यांनी उपस्थिती लावली. वर्ध्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. 7व्या माळेनिमित्त शहरातील चौकात लंगर लावण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील उमरज येथील महालक्ष्मी देवीच्या महाआरतीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीला चांदीच्या अलंकारांनी मढवण्यात आलाय. गाभाराही चांदीने सजवण्यात आलाय. वर्ध्याच्या चरखागृह सेवाग्राम इथं दिव्यांग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एक मतिमंद मुलगी बेपत्ता झाली होती. रुक्साना परवीन शेख असं या मुलीचं नाव असून ती नागपूर इथं आढळून आली. तिला परिवाराच्या स्वाधीन करण्यात आलंय. पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावरती भीषण अपघात झालाय. एसटी आणि बसची क्रेनला जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात क्रेनमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 8 जण किरकोळ जखमी झालेत. गौण खनिजांचं अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना लक्ष्य केलंय. खडसेंनी चोरी केल्याचं सिद्ध झालंय असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला. खडसेंना 25 ते 30 कोटींचा दंड होणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांचा अल्टिमेटम संपत आलाय. मात्र अजूनही यावरती तोडगा निघताना पाहायला मिळत नाहीये. अशातच मराठा आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार आहे आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या अल्टिमेटमचे अजून 2 दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतील. सातारा जिल्ह्यातील वडूत गावात नेते मंडळींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुढील काळात नेत्यांनी आमच्या गावात प्रवेश करू नये अशा पद्धतीनं बॅनर लावण्यात आलेत. तसंच या पुढील काळात सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलं. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवायचं असेल तर क्युरिटी पिटिशन हा पर्याय आहे. याचा ड्राफ्ट तयार आहे. अत्यंत भक्कम क्युरिटी पिटिशन आपण दाखल केल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. सरकारला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय.
केळी पीक विम्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आवाहन दिलंय. जर शेतकऱ्यांना पीक विमा देऊ नका असं जर मी अर्जदार म्हणून लिहून दिलं असेल तर चंद्रकांत पाटील यांनी ते पत्र दाखवावं. मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. साई समाधी शताब्दी महोत्सवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावरती येणार आहेत. साईबाबा मंदिराच्या दर्शनरांगेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत. तर मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गावोगावी नियोजन बैठका घेत आहेत. वर्धा जिल्ह्यात 33 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होतीये. 29 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होतीये. सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी 104 तर सदस्य पदासाठी 478 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. बोदवड तालुक्यातील जलचक्र बुद्रुक ग्रामपंचायतचे शरद पवार गटाचे सदस्य बिनविरोध विजयी झालेत. तर यानंतर एकनाथ खडसे यांनी विजयी उमेदवारांना शाल देऊन त्यांचा सत्कार केलाय. मावळ परिसरात भात कापणीला वेग आलाय. अशातच आता मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. तर दुसरीकडे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. पवना धरण परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांनी नवरात्र उत्सवाच्या सजावटीतून पवना येथील बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलंय. पवना बंदिस्त जलवाहिनीला 12 वर्षे होऊन गेली तरी हा प्रकल्प अजून रद्द झाला नाही. त्यामुळे ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळांनी तसा देखावा साकारलाय. टोमॅटोच्या भावात सुरू असलेली घसरण काही केल्या थांबत नाहीये. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या 20 किलोच्या एका कॅरेटला 20 ते 30 रुपये इतकाच भाव मिळतोय. सध्या मिळत असलेल्या भावात टोमॅटो तोडणीला लागणारा खर्च देखील निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं भात पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे कापणीला आलेलं भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीप्रमाणेच नाचणी शेती चांगलीच भरलेली आहे. मात्र नाचणीला बाजारात दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. नाचणीचं आहारातील महत्त्व वाढत असलं तरीही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. बोदवडमध्ये शेतातील कापसाचं पीक माथे फिरूने उपटून फेकल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकरी अनंता वाघ यांचं यात मोठं नुकसान झालेलं आहे. माथेफिरू विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. तसंच नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी देखील केली आहे. घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अखेर 10 परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिचारिका सोमवारपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कामकाज सुरू करणार आहेत. त्यामुळे कॅथलॅब सुरू होऊन घाटीत एंजिओप्लास्टी सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. वर्ध्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असणारं जलसंपदा विभागाचं कार्यालय उकिरडा बनलंय. कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आला. याआधी याच कार्यालयात असाच प्रकार उघडकीस आला होता. आता पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यानं प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. नाशिक ड्रग्ज प्रकरणात पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांचाही सहभाग असल्याचा आरोप धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी केलाय. बीजी शेखर पाटील यांचा यात सहभाग असल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्याचं ते म्हणाले. त्यामुळे बीजी शेखर पाटील यांची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं आमदार शहा यांनी स्पष्ट केलं. भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकामध्ये फुकट्या प्रवाशांवरती तसंच रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या प्रवाशांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. यावेळी 38,000 प्रवाशांकडून 12,600 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमधील तेरणा कारखाना अखेर सुरू झालेला आहे. मराठवाड्यातील सर्वात जास्त गाळप क्षमता असणारा हा कारखाना अखेर सुरू झाल्यानं 40,000 सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरती 80,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कालेश्वर मेडीगड्डा प्रकल्पाच्या 3 पिलरला तडे गेल्याची बातमी समोर येते. या पिलरवर पूलही उभारण्यात आलाय. हा पूल काहीसा खचल्यानं पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रलंबित केळी पीक विमा रक्कम आणि सीएमव्ही रोगाच्या पंचनाम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न मिळाल्यानं रावेरमध्ये शेतकरी संघर्ष समितीतर्फे उपोषण करण्यात आलं. बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत अधिवेशनात मुद्दा मांडण्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं.
सोलापुरात प्रलंबित प्रश्नावरून वीज कर्मचारी आक्रमक झालेत. आझाद मैदानावरती बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. वीज कंपनीतील वर्ग 4 ची एंट्री पोस्ट कायम ठेवावी. लाईन स्टाफ कर्मचारी यांचं कामाचं तास आणि स्वरूप निश्चित करावे आणि मागील पगारवाढीतील फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धानाला प्रति क्विंटल 4,000 रुपये हमीभाव द्या अशी मागणी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली. यासह विविध मागण्यांचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलंय. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.